नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नव्याने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। तर मित्रांनो, या योजनेचा फॉर्म कसा भरायचा, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन, याची संपूर्ण सविस्तर A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 जुलै 2024 पासून ते 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज प्रक्रिया ही राबवण्यात येणार असून, परंतु मित्रांनो, यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन किंवा ऑनलाईन पोर्टल अजून सुरू झालेले नाही। परंतु मित्रांनो, ज्या महिलांना ऑफलाईन प्रकारे अर्ज करायचा आहे अशा महिलांसाठी ऑफलाईन अर्ज या ठिकाणी उपलब्ध करण्यात आला आहे। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी अर्ज पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। हा अर्ज तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, हा अर्ज कसा भरायचा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला सर्वप्रथम महिलेचे पूर्ण नाव भरून घ्यायचं आहे। त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव, जन्मदिनांक ही तुम्हाला या ठिकाणी टाकायची, दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये। त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जन्माचे ठिकाण, जिल्हा असेल, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा नगरपालिका आणि पिनकोड सहित ही माहिती तुम्हाला सर्व भरून घ्यायची आहे। त्यानंतर तुमचा महत्त्वाचं म्हणजे आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही आतापर्यंत घेतलेला आहेत का, असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं। घेतला असेल तर आतापर्यंत किती रुपयाचा लाभ तुम्हाला मिळाला आहे हे तुम्हाला या ठिकाणी दर्शवायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमची वैवाहिक स्थिती या ठिकाणी टाकायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहे, तुमचं लग्न जर झालेलं असेल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता। मग यामध्ये तुम्ही विवाहित असेल किंवा घटस्फोटित किंवा विधवा महिला असेल किंवा निराधार असेल ते तुम्हाला या ठिकाणी तुमचं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, अर्जदाराचे तुमचे संपूर्ण बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला बँकेचे पूर्ण नाव, बँके खातेधारकाचे योग्य नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा बँकेचा खाते क्रमांक आणि IFSC कोड या बाबी तुम्हाला सर्व अचूकपणे या ठिकाणी भरून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुमचा बँकेला आधार क्रमांक जोडलेला आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। आणि मित्रांनो, 11 पॉईंट आहेत, तुम्ही या ठिकाणी कोणतं एखादं कर्मचारी वगैरे आहेत का, अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक किंवा वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यापैकी तुम्ही एखादं कोणत्या तरी कार्यावर काम करत असाल तर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। तुम्ही जर काहीच करत नसाल तर तुम्ही सामान्य महिला म्हणून या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, हा पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला या फॉर्मसोबत आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं जन्म दाखला, तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँकेचं पासबुक आणि अर्जदाराचे फोटो एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या फॉर्मॅटसोबत, या फॉर्मसोबत जोडायचे आहे। आणि मित्रांनो, हा अर्ज तुमचा परिपूर्ण अचूकरित्या भरून झाल्यानंतर, तुमचा सदरचा अर्ज हा परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर तुमच्या संबंधित म्हणजे जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्हाला जमा करायचा आहे। आणि मित्रांनो, हा अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला एक अर्जदाराचं पोच पावती म्हणून या ठिकाणी देण्यात येते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पोच पावती या ठिकाणी देण्यात येईल। तर मित्रांनो, त्यांच्याकडून ही पोच पावती घ्यायला विसरू नका, कारण मित्रांनो, ही पोच पावती घेतली तर तुमच्याकडे एक पुरावा म्हणून तुम्ही अर्ज भरलेला आहे याची तुम्हाला माहिती राहील। तर मित्रांनो, अर्ज स्वीकारणारे स्वाक्षरी करून तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हमीपत्र कसे जोडायचे, तर तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचे हमीपत्र ऑलरेडी दिलेले आहे, हे तुम्ही डाउनलोड करू शकता, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला योग्य टिक मार्क करून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन अर्ज सादर करू शकता, परंतु अजून देखील ऑनलाईन अर्जाचं पोर्टल किंवा ॲप या ठिकाणी लॉन्च झालेलं नाही। त्यामुळे तुम्ही घाई गडबड न करता थोडा वेट करा किंवा मग ऑफलाईन अर्ज सादर करून या ठिकाणी आपला अर्ज सबमिट करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी मराठी केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।